HM घाटमाता 9. उपस्थित सर्व मान्यवर, ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या दिदी, विद्याताई, तात्या आणि सर्व सन्माननीय आहे त्या सगळ्यांना मी नमस्कार करतो, प्रणाम करतो. आणि मगाशी म्हणाले तसं पत्रकारांच्यामध्ये खूप ताकद असते, ती ताकद आम्ही अनुभवलेली आहे. पेनमध्ये म्हणजे पेन ही तलवार होती, ती तलवार मारायचं काम करायची आणि ती असुरांना मारायची, जे समाजामध्ये असलेले असुर होते. ती धार त्या पेनामध्ये होती, ती अजूनही आहे. आता ती थोडी बदललेली आहे, ती कॅमेऱ्यामध्ये आलेली आहे. कॅमेरा आता बॉम्ब बनलेला आहे आणि समाजातला सगळा वाईट, किंवा आपण त्या अर्थानं असुर म्हणून, किंवा वाईट प्रथा असतील, रूढी असतील, किंवा जे लपलेले रावण असतील ते बाहेर काढावेत आणि स्वच्छ समाज तयार करावा, निर्मळ समाज तयार व्हावा, यासाठी ते अविरतपणे ते काम करत असतात. आत्ता सांगितलं की राजकारण्यांच्यावर कसा पत्रकारांचा दबाव असतो. राजकारण्यांच्यावरच नाही, पत्रकारितेला भारताचं, आपल्या लोकशाहीचं चौथं स्तंभ म्हटलेलं आहे. आपण इमॅजिन करू शकत नाही, एक चेअर आहे, खुर्ची आहे, त्याचा एक पाय आहे, तो पाय आपण जर कापून काढला तर आपण कोणच त्याच्यावर बसू शकणार नाही. तो पाय म्हणजे सगळे चारीच्या चारी पाय आहेत, हे छान असायला पाहिजेत, मजबूत असायला पाहिजेत, तरच आपला समाज जो आहे त्या चार पायावर सुखानं, आनंदानं आपलं जीवन जगू शकतो. आणि मला जो अनुभव आहे, आटपाडीमधली जी पत्रकारिता आहे, तो समाजाचा आरसा म्हणून समोर येते. समाजामध्ये घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट अशा सगळ्या गोष्टींचा आरसा म्हणून पुढे येते. जिथं गरज आहे चांगल्या गोष्टींचा प्रचार होऊन सगळीकडे प्रशंसा त्यांची केली जाते आणि तशाच चांगल्या गोष्टी परत घडायला प्रेरणा मिळते. वाईट ज्या गोष्टी त्या दाखवत असतील त्या वाईट गोष्टींचा नायनाट व्हावा, त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, ही परत तशा गोष्टी घडू नयेत म्हणून प्रयत्नरत असतात. तुम्हा सगळ्यांना मी या सगळ्या स्तंभ मजबूत करण्यासाठी अगदी मनापासून, हृदयापासून शुभेच्छा देतो. मला इथं बोलवलं, योगायोग होता, मी काल आलेलो आहे घरी आणि आटपाडीमध्ये आलेलो आहे. आणि तुम्हा सगळ्यांना भेटणं म्हणजे अख्ख्या आटपाडीला भेटण्यासारखं आहे. तुम्हा सगळ्यांना भेटण्याचा मला इथं आनंद आहे. बोलवल्याबद्दल अगदी मनापासून, हृदयापासून तुम्हा सगळ्यांचं काय आहे, आभार. जय हिंद. पत्रकार राघव मेटकरी, हनुमंत मोठे. HM घाटमाता 9.